खरं पाहता ह्या पुलाची अवस्था मागच्या वेळेस आपण इथं पाहिलेलं आहे, एक दोघा जणांचा अपघात होऊन याच ठिकाणी मृत्युमुखी पडलेले लोक आहेत. आपण त्याची एक बातमी अतिशय सुंदर प्रकारे कव्हर केली होती. त्यानंतर ह्या बांधकाम विभागानं आपल्याला इथं नुसतं तोंडाला पानं पोसायचं काम केलं. एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा या ठिकाणी यांनी परफेक्ट असं इथं पुलाचं नियोजन केलेलं नाही. नुसतं कळकटा लावून आहे, नुसतं तोंडाला पानं पोसायचं काम केलं. तर हे सार्वजनिक बांधकाम विभाग जो आपला आहे तो हा आपल्या उत्तर कोरेगावच्या जनतेकडं किंवा ही आपली राजकीय जी लोकप्रतिनिधीची जी आनस्था आहे या उत्तर कोरेगावच्या बाबतीत, तो म्हणजे अतिशय एक दुर्दैवी भाग आपल्या सर्वांचाच आहे. उत्तर कोरेगावच्या तर आपल्याला कोणच म्हणावं असं काही लक्ष देत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींना आपल्याला उत्तर कोरेगावच्या जनतेला तोंड द्यावं लागतं. कितीतरी वेळा इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांच्याकडे असेल, रणजितदादांच्याकडे असेल, म्हणजे इथं सर्वच जे कोण आपले प्रमुख लोकप्रतिनिधी आहेत यांच्या कानावर या गोष्टी घातलेल्या आहेत. परंतु आपण म्हणतो ना, काही जरी केलं तरी झालं, म्हणजे न्याय कधी मिळतो, जीव गेल्यानंतरच न्याय मिळतो, हे खरं होताना आपल्याला या उत्तर कोरेगावमध्ये दिसतंय. तर या लोकप्रतिनिधींना मी एक अशी विनंती करेन की आपण सर्वांनी या आमच्या उत्तर कोरेगावकडे पाहावं. खूप आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे, या रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न आहे. लोक कितीतरी मृत्युमुखी पडतायत, कुणाचे हातपाय मोडतायत, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. तर या सगळ्यांना मी विनंती करेन की आपण या सर्वांनी या आमच्या उत्तर कोरेगावकडे लक्ष द्यावं, नाहीतर इथून पुढे जनतेला एक वेगळा विचार करावा लागेल. हे नक्की उत्तर कोरेगाव आज रोजीपर्यंत गेले 25-30 वर्ष, आपण 40-50 वर्ष पाहतोय, उत्तर कोरेगाव कुठलाही लोकप्रतिनिधी अजिबात कोणत्याही प्रकारे कसलंही लक्ष देत नाही, असं माझं ठाम मत आहे. अहो, तो डॉक्टर सर्व महाराजांचं नाव सांगतोय. मी त्या डॉक्टरला म्हणलो, साहेब इथं तो 8 वर्ष युक्ती इथं काम करते. 8 वर्षात तो इथं सकाळी येतोय, 12पर्यंत हसरे लावतोय, घरी जातोय. त्याचं खासगी हॉस्पिटल आहे गोळीबार मैदानात, तिथं जाऊन तो हे सगळे करतोय. आता एक पेशंट आंबूड चौकात आले, अक्षरशः त्याला चाला येणार का उठा येणार, आणि तिथं आता गेल्या सिस्टरने त्याचे हे केलं. तिथं नावडकर मॅडम आहेत, त्यांना फोन केला. त्या नावडकर मॅडम 20 मिनिटांना आल्यात. तोपर्यंत पेशंटने करायचं काय? इथला जे खाजगी आपला डॉक्टर आहे मेन, त्याची आजची ड्युटी आहे. सकाळी मी सिव्हिल सर्जनला फोन केला, म्हणलो तुम्ही इथं ते डॉक्टर कायम ठेवा. तर सकाळी त्याची 24 तास ड्युटी होती. आत्ता तर सकाळीपर्यंत 12पर्यंत थांबले आणि 12 वाजे लगेच स्टार्टर मारून गेले. आता करायचं काय? आता हे पेशंट आले, कुठनं साहेब मला तुम्ही आंबूड चौकवरून आले, आणि त्रास कालच्यानं होतोय, तर भरपूर त्रास झाल्यामुळे त्याला घेऊन असं. मग काय डॉक्टर भेटले? सिस्टर डॉक्टर तर नाहीत. डॉक्टर नाहीत. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कशासाठी आलाय? 19 तारखेला माझ्या वडिलांना सर्पदंश झाला घराजवळ. तर या ठिकाणी आम्ही तात्काळ त्यांना घेऊन आलो. प्राथमिक उपचार त्यांनी या ठिकाणी वडिलांना दिले आणि त्यांनी सरळ सांगितलं की बाबा तुम्हाला या ठिकाणी आपण दिलेले इंजेक्शन वगैरे, तुम्हाला सिव्हिलला न्यावं लागेल. त्यांनी दिले तर ते म्हणणे आपल्याला की तुम्हाला सिव्हिलला जावं लागेल, या ठिकाणी आपल्याला सुविधा कमी आहेत आपल्या इथं. तर ठीक आहे म्हणलं. मग आम्हाला म्हणले ॲम्ब्युलन्स द्या. तर त्या बोलले की आपली ॲम्ब्युलन्स काय उपलब्ध तुम्हाला होणार नाही, ड्रायव्हर यायला अर्धा तास ते 1 तास लागेल. ते त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यात तुम्हाला डिझेल टाकून पर्सनली ते खर्च करून तुम्हाला न्यावं लागतं. आज माझा म्हणणं काय आहे, शासन तुम्हाला आज एवढं लाखो रुपये कोट्यानो रुपये पैसे खर्च करते, तुम्हाला सगळ्या ग्रामीण लोकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देते आणि तुम्ही अशी उत्तरं आम्हाला देताय, ही खेदजनक बाब आहे. परंतु तुम्ही आता सांगा की कशा पद्धतीने तुमचा जर पेशंट आलाय तर इथं डॉक्टर नाहीत का ट्रीटमेंट करण्यासाठी? डॉक्टर तर नव्हतेच. पेशंट आमच्या आता खूप थंडी वाजून आली. क्रिटिकल. पिंपोडे वरून आला? पिंपोडे खुर्द वरून आला. नाही म्हणले. मला महाराजांचा फोन आला, त्याच्यामुळे मी त्यांना अटकळलेले दिसतात त्यात. हा आणि त्यांचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे. त्यांचा रेकॉर्ड आहे. मी त्यांना म्हणलो बाबा ठीक आहे त्यांची ही चालेल, पण इथं मला माणूस तर द्या, कुणी पण द्या. इथं मला डॉक्टर इथं मला मुक्कामी पाहिजे. इथं 47 गावावरून पेशंट इथे येतात. पिंपोड म्हणल्यावर एवढं मोठं हॉस्पिटल आहे इथं, म्हणजे त्यांचं दुर्लक्ष म्हणजे काही बघतच नाहीत. समोरचे त्याला अपघात तिथे वडापावलीच्या पहिल्यांदा ही झाली दाखलाला, त्याला इथं आणस्तोवर इथं कोण डॉक्टर नाही, कोणी नाही. त्याला इथनं डायरेक्ट सातारा लावली. ते जर इथं डॉक्टर असता तर त्याला इथं उपचार झाले असते ना, त्या प्रॉपर उपचार झाले असते ना. तेव्हा आमचं मत आहे फक्त हॉस्पिटलमध्ये आम्हाला डॉक्टर इथं स्थानिक पाहिजे, मुक्कामी डॉक्टर इथं पाहिजे. आता इथले इतके लांबच पेशंट येतात जातात, काय यांचं लक्ष नाही. नाही आम्ही जोरात आंदोलन, आम्ही कालच सिव्हिल सर्जनला पत्र दिलंय. जर यात सुधारणा झाली तर आम्ही पहिल्यासारखं आम्ही आंदोलन जोरात करणार. हॅलो. हा साहेब. हा बोला की. सकाळी फोन केला पण तुम्ही मीटिंग मध्ये होता. मीटिंग चालू आहे आमची. हो, म्हणून मी पण समजून गेलो. म्हणलो बोला की. मी काय म्हणतो, तेच किती आपल्याला ते खांडाळाची गुरु इथं आपल्याकडे 1000 झाले 15 ऑगस्टला, परत काय आलेच नाहीत.
नाही ते विक्रम देसाई ना त्यांची तिथे दिले गायनेकोलॉजिस्ट. हो पण विक्रम देसाईंचा आता 8 वर्ष पूर्ण झाली किंवा साहेब. का तसं काय हो ते नसतंय? महाराजांनी फोन आलता मला महाराजांचा. कुठल्या कुठल्या महाराजांचा? होय हो. महाराजांचा नाही, अरे यांचा फोन आलता, मंत्रालयातनं फोन आलता. होय पण मग त्यांना इथं हजर राहायला लावा की, इथं राहायला लावा ना त्यांना. विक्रमला का? हा आम्हाला Yes. आम्हाला लगेच कुठलं पण सांग. डॉक्टर आहे का की साहेब? येस ते गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि ते ऑपरेशन व्यवस्थित करतात. हो ना आम्ही त्यांची तक्रारच नाही ना, त्या डॉक्टर त्यांना राहायला चांगला. सांगतो. हा, Yes. त्यांना तेवढं फक्त तुमचं मला तिथं- मुद्द्याचं बरोबर आहे. आता मी सोमवारी तुम्हाला मी पत्र तयार करतो म्हणून सकाळी नाही, तुम्हाला नाही. फोन केला. त्यांना राहायला पाठव तिथं लगेच. हा तिथं राहायला लावा, नाही तर नसलं जमत तर मला दुसरा Yes. कोणतं डॉक्टर राहील तिथं. येस. हा ओके.